हरिओम, नमस्कार सर्वांना. मागील पाठामध्ये आपण खेचरी मुद्रेचा विषयी आपण व्याख्यान पाहत होतो. खेचरी मुद्रेचं स्वरूप काय, खेचरी मुद्रेचा अर्थ काय, त्याची पद्धती काय, त्याचं फल काय इत्यादी आपण गोष्टी पाहत पाहत पुढे आलो होतो आणि 51व्या श्लोकापर्यंत आलो होतो आपण. तर 50 आणि 51व्या श्लोकामध्ये या खेचरी मुद्रेचा काही प्रभाव सांगितला होता. तर ते आपण परत पाहूत 50 पासून पुढे जाऊयात आता. चुंबन्ति यदि लंबिकाग्रमनिशं जिह्वारसस्यन्दिनी सक्षाराकटुकाम्लदुग्धसदृशी मध्वाजुतुल्या तथा व्याधीनां हरणं जरन्तकरणं शस्त्रागमोदीरणं तस्य स्यादमरत्व अष्टगुणितं सिद्धांगनाकर्षणं. जर जिभेच्या शेंडाने खेचरी मुद्रेबरोबर सांगितलं. खेचरी मुद्रेचा अभ्यास म्हणजे काय करायचे आपण पाहिलेला आहे. उलटा जीभ करायची आहे, जिभेच्या शेंडा म्हणजे जीभ कपालकुहरामध्ये प्रवेश करायची आहे. म्हणजे जिभेद्वारे टाळूमधील छिद्राला सतत स्पर्श करीत राहिल्या कारणाने काय राहतं, तर रस सतत जिरपत राहणारी जीभ काय करायला लागते, तर क्षार, दूध, तूप इत्यादी प्रमाणे अनेक चवीची विना वस्तूचं चवी धारण करू शकते किंवा चवीचा अनुभव घेऊ शकते. त्यानंतर आणखी काय करू शकते, तर वृद्धत्वाला नाहीसं करू शकते. तसेच आकर्षण सुद्धा सिद्धांगना म्हणजे सुंदर स्त्रियांना सुद्धा ते किंवा योगी सिद्ध स्त्रियांचे आकर्षण स्थान बनतो. सिद्ध स्त्रियांचे बरं का, आता सिद्ध नावाचा एक प्रकार आहे. तर असे सिद्ध स्त्रियांचा आकर्षणाचा हा योगी केंद्र बनतो असं याचं फल सांगितलं. पुढील श्लोकात सांगतात, ऊर्ध्व षोडश पत्र मध्य गलितं प्राणादवाप्तं हठात ऊर्ध्वास्योरसनां नियम्य विवरे शक्तिं परां चिन्तयन् उत्कल्लोलकलाजलं च विमलं धारामयं यः पिबेत् निर्व्याधिः स मृणालकोमलवपुर् योगी चिरं जीवति. जीभ टाळूमध्ये टाळू छिद्रामध्ये योग्य तऱ्हेने बसवून वर तोंड करून योग्य तऱ्हेने 16 पाकळ्यांच्या कमळामध्ये हठयोगाद्वारा प्राणायामाच्या अभ्यासाने कुंडलिनी शक्तीच्या प्राप्तीच्या मार्गात जो योगी धारारूप वाढणाऱ्या लाटावरील सुंदर पाणी पितो, तो योगी रोगरहित होऊन त्याचे शरीर कमलदेठाप्रमाणे होऊन तो चिरकाल जिवंत राहतो. म्हणजे तो अमरत्व तर जागोजागी सांगितलेला आहे. इथे काय सांगितलं, योग्याचं शरीर हे कमळाच्या देठाप्रमाणे नाही, कमलतंतूप्रमाणे म्हटलेलं आहे. कमलतंतूप्रमाणे नाजूक, सुंदर, आकर्षक होतं. मग आपल्याला हे तर करता येईल. जाऊ द्या खेचरी मुद्रा सुंदर होण्यापुरता तर आपण याचा अभ्यास करू शकतो. इथपर्यंत ठीक आहे. पुढे चला. पुढील श्लोकात सांगतात, यत्प्रालेयं प्रहितसुशिरं मेरुमूर्धान्तरस्थं तस्मिन् तत्स्वं प्रवदति सुधिरस्तन्मुखं निम्नगानां चन्द्रात्सारस्त्रवति वपुषस्तेन मृत्युर्नराणां तद्वीनीयात् सुकरमनथो नान्यथा कार्यसिद्धीः. मेरू पर्वताप्रमाणे श्रेष्ठ असलेली सुषुम्ना नाडी, ती मध्ये टाळूचे छिद्रातून थंडगार असा जो चंद्ररसरूपी स्राव इडा पिंगला यांच्या मुखामार्फत येतो. माणसाच्या शरीराचा मृत्यू येतो. यासाठी चांगली क्रिया खेचरी मुद्रेचा अभ्यास करावा, म्हणजे शरीरास सिद्धी प्राप्त होऊ शकते. या खेरीज सिद्धीसाठी अन्य मार्ग नाही. हे आपण पाहिलं होतं कदाचित. काय सांगितलंय, खेचरी मुद्रेशिवाय सिद्धीचा दुसरा मार्ग नाही, या प्रस्तुत श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि इथे आपलं खेचरी मुद्रेचं प्रकरण संपलं बरं का. इथे खेचरी मुद्रेचा विषय संपला. बरोबर आहे, संपला का? नाही 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 सर, 53वा श्लोक आहे, सूत्र आहे. खेचरी मुद्रेविषयीची माहिती सांगितली आहे, परंतु आता खेचरी मुद्रेचं या श्लोकामध्ये स्थान आणि महत्व सांगायचं राहिले फक्त.
2च श्लोक राहिलेले आहेत खेचरी मुद्रेचे बरं का. खेचरी मुद्रेचं काय सांगितलं आतापर्यंत, मग काल बघितलं आपण लिहिण्यासाठी. त्याप्रमाणे खेचरी मुद्रा म्हणजे काय, खेचरी मुद्रेची स्थिती काय आहे, खेचरी मुद्रा होत नसेल तर काय केलं पाहिजे, छेदन चालन दोहन ते करायला पाहिजे. त्याचे परिणाम सांगितलेले आहेत. कुंडलिनी जागरण, सुषुम्ना प्रवेश इत्यादी इत्यादी अनेक शारीरिक मानसिक आध्यात्मिक काय काय प्रभाव होतात ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या. परंतु आता काय सांगतात, खेचरी मुद्रेचं स्थान आणि महत्व सांगतात या 2 श्लोकामध्ये. काय सांगत आहेत आता, खेचरी मुद्रेचं स्थान आणि महत्व. म्हणजे या प्रकारे तुम्ही काय करू शकता, मुद्दे लिहून घटक लिहून त्या अंतर्गत तुम्हाला माहिती भरता येईल यासाठी म्हणून मी हे मुद्दे सांगत आहे. इथं काय सांगणार आहे 53-54 श्लोकामध्ये, खेचरी मुद्रेचं स्थान आणि महत्व. सुशिरं ज्ञानजनकं पंचस्त्रोतः समन्वितं तिष्ठते खेचरी मुद्रा तस्मिन् शून्ये निरंजने. हे इडाधिक 5 नाड्यांचे रसयुक्त असे वाळूचे टाळूचे पाहिजे वाळूचे केले कालपासून सांगितलं मी तुम्हाला ठीक आहे असू. तर वाळूला छिद्र नसतं. इथं लिहिलंय ना हो, मग बाळूचे म्हणा बघा बरं स्क्रीनवर तर चित्र पहा काय आहे. टाळूचे छिद्र ज्ञान वाढविणारे व आत्मसाक्षात्कार करणारे आहे. त्यामध्ये अज्जन, हिंदीच वाचतो. अज्जन म्हणजे काय, शोक. निरंजन मोह अवस्था नसलेली खेचरी मुद्रा यात राहते. ठीक आहे चला. एक छिद्र आहे, कुठे कुठे तर छिद्र ते आहे अंजन म्हणजे निरंजन आहे का? निरंजन आहे हो. काल सांगितलंय मी, देवकुळींच्या पुस्तकामध्ये प्रत्येक श्लोकाला आणि प्रत्येक श्लोकाच्या अर्थामध्ये चुका सापडतील एवढ्या आहेत. पण मराठीत आहेत म्हणून ह्याचीच धडपड करतात खूप विद्यार्थी बरं का. देवकुळीचं पुस्तक आहे सर मराठीत म्हणतात, मराठीच पाहिजे असं आहे आग्रह. मग दुसरं काढायला पाहिजे आपण पुस्तक विद्यार्थ्यांपैकी तर कोणी असं जर समस्या वाटली तर. ठीक आहे असो, पण तुम्ही तसंच काढणार, काय करणार, नाही चूक नाही, दुरुस्त तुमच्या करा. मार्गदर्शनाखाली करू ना सर. नाही नाही, तसं तसं म्हणायचं नाही माझं तात्पर्य. एकदा व्यावसायिक स्थापणारा झाला की ते महाराष्ट्रातील आळशीपणा हे सांगतोय मी. काय व्हायला लागलं, समजून वाचायला लागलेत ना. परंतु तसं नसलं पाहिजे. आपण व्यवस्थित बदल केला पाहिजे, आवृत्त्या दुसऱ्या आल्यानंतर ते सुधारणा केली पाहिजे. ठीक आहे चला. तर काय सांगत होतो, एक छिद्र आहे, कुठं छिद्र आहे तर मेरूच्या ठिकाणी. मेरू म्हणजे सगळ्यात उंच पर्वत आहे डोक्याच्या ठिकाणी, जो उंच ठिकाण भाग आहे त्या ठिकाणी एक छिद्र आहे. आणि त्याच छिद्रातून 5 स्त्रोत भेटतात तिथे. म्हणजे तिथूनच जसं कोणतं आहे सरोवर, कैलास मानस सरोवर, बरोबर आहे. मानस सरोवरापासूनच सगळ्या नद्या उगम पावतात, गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा काय असतील त्या. दिसायला गंगोत्री यमुनोत्री म्हटलं जातं, परंतु या ठिकाणून न होता एक गुप्त मार्ग आहे आणि तिथून या सगळ्यांचा उगम हा कैलास मानस सरोवरातूनच होतो असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे हे कैलास सरोवर आहे, हे कैलास आहे बरं का. आणि तिथे छिद्र आहे त्या आणि तिथूनच 5 स्त्रोत मिळतात. आणि त्यालाच ज्ञान स्त्रोत म्हटलेलं आहे. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, निरंजन, बरं का. ते स्थानाला म्हटलेलं आहे निरंजन स्थान आहे. आणि त्यालाच कोणी शून्य सुद्धा म्हणतात. शून्य म्हणजे आकाश अवकाश, त्या पोकळीच्या ठिकाणीच खेचरी मुद्रेचा वास असतो, म्हणजे स्थान असतं, असं या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे आणखी सांगतात, एकम सृष्टीमयम बीजम एका मुद्राच स्वर्गेला असू एकम सृष्टीमयम बीजम एका मुद्राच खेचरी एको देवो निरालंब एकावस्था मनोन्मनी. म्हणजे एकमात्र बीज आहे संपूर्ण सृष्टीचं स्त्रोत आणि त्याचं नाव आहे खेचरी मुद्रा. आणि एकच देव आहे आधाररहित निरंजन परमात्मा. आणि एकच अवस्था आहे तिचं नाव आहे मनोन्मनी, म्हणजे ही योगाची परमोच्च अवस्था आहे मनोन्मनी असं सांगितलं गेलेलं आहे. आणि हे खेचरी मुद्रेच्या सिद्धीनेच हे प्राप्त होतं. आता एकदा या खेचरी मुद्रेचं इथं प्रकरण संपतं तर एकदा काय करायचं ह्याला पुनरावलोकन करूयात. कसं आहे, खेचरी म्हणजे ख ख म्हणजे काय, आकाश.
आकाश म्हणजे काय? अवकाश. अवकाश म्हणजे काय? पोकळी. इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर स्पेस. ठीक आहे. आणि चरी, हे चरी, चरणे म्हणजे चलने, वाहने, प्रवाहित होणे किंवा वास करणे. मग खेचरी, मग खे म्हणजे आकाशामध्ये, शून्य आकाशामध्ये जी फिरते, राहते किंवा ज्या मुद्रेने आकाशामध्ये फिरण्याची काय होते, सिद्धी प्राप्त होते किंवा स्थिती मिळवून देते, त्या मुद्रेचं नाव आहे खेचरी. आणखी खेचरी विद्या सुद्धा सांगितली जाते आणि खेचरी मुद्रा सुद्धा सांगितली जाते शास्त्रामध्ये. असाही मी उल्लेख केला होता, खेचरी विद्या आणि खेचरी मुद्रा. आणि आता ही खेचरी मुद्रेचं वर्णन करत असताना काय केलं पाहिजे, तर जीभ लांब केली पाहिजे. त्या दिवशी मी बोललो होतो थायरॉइड होत नाही म्हणून. देवी आहेत लांब जिभेच्या, देव नाहीत कोणते. आणि थायरॉइड हा स्त्रियांनाच होतो, पुरुषांना होतच नाही कधी. म्हणजे होत असतो क्वचित प्रसंगी आहे, सापडतात, परंतु स्त्रियांना होतो. आणि ज्या या खेचरी मुद्रेचा अभ्यास करतात किंवा खेचरीचा न करू द्या, जीभ बाहेर काढण्याचा जरी अभ्यास केला तरी सुद्धा हे होईल असं बोललो होतो. चला, विषय काय होता आपला, तर स्थिती काय असते, तर टाळूचे जे छिद्र आहे त्या छिद्रामध्ये जिभेला उलट करून प्रवेश करून देणे. मग हे सहज शक्य आहे का? होत नाही. मग काय करायला पाहिजे? मग 3 प्रकारच्या जिव्हा सांगितल्या मी. एक धेनु जिव्हा, हस्ती जिव्हा आणि नागजिव्हा सांगितली जाते. तर नागजिभ हे कशी असते, बाहेर किती लांबवर येते, लांब लचक असते नागाची जीभ, भक्ष्य पकडतो त्या जिभेने नाग. मग अशी ज्यांची नागजिव्हा आहे निसर्गदत्त, त्यांना खेचरी मुद्रा सहज साध्य होते. परंतु ज्यांना होत नाही तरीही कारण नाही, याचंच नाव हठयोग आहे. होत नसलं तरी पण मिळवायचं आहे. मग काय केलं पाहिजे, तर जिभेला छेदन केलं पाहिजे. म्हणजे जिभेला नाही, जिभेच्या खालच्या कातडीला छेदायचं आहे. छेदन केल्यानंतर दोहन करायचे, दोहन केल्यानंतर चालन करायचंय. अशा प्रकारच्या 3 कृती करायच्या आहेत. आणि जीभ म्हणजे याद्वारे कसं कापायचे, परत सगळंच होईल, मग नाही सांगणार. काय, केसभर कापायचंय दर आठवड्याला, केसभर काटायचं, सैंध वगैरे लावून ते हे करायचं. आणि असं किती महिने हो, 6 महिने सांगितलंय, बरोबर आहे ना उपस्थित असणारे. म्हणजे हे आपल्याला लिहायचंय असं 6 महिने असं करत राहायचंय. आणि याद्वारे काय होतं, मग जीभ ओढल्या गेले बाहेर की जीभ ओढून 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 लांब व्हायला लागते. जीभ बाहेर लांब झाली की आतमध्ये टाळूमध्ये प्रवेश करायला लागते. मग काय केलं पाहिजे, पहिलं शिराबंध काटायचं, कापायचं, जिभेला लांब करायचं म्हणजे चालन दोहन करायचं आणि जिभेला कपालकोरामध्ये प्रवेश करून द्यायचा. प्रवेश केल्यानंतर काय होतं, मस्तकाच्या ठिकाणी असणारं चंद्रामृत जे आहे त्याचं आस्वादन होतं आणि भ्रूमध्यामध्ये दृष्टी सुद्धा करायची. ही झाली खेचरी मुद्रेची स्थिती. त्याच्यानंतर त्याचं फल सांगितलंय, सुंदरता सांगितलेलं आहे, अमरत्व सांगितलेलं आहे, अशी अनेक गोष्टी आहेत. परजीव आता आपण पाहिलं की जिभेच्या ठिकाणी वेगवेगळे स्वाद यायला लागतात सांगितलेलं आहे. अमृताचे प्रभावाने काय व्हायला लागतं, मृत्यूला जिंकतो. ते एका पक्षामध्ये, हे सुद्धा लिहायचंय तुम्हाला. किती सांगितले सगळं वाचून घ्या जे उपस्थित नव्हते ते, अर्चनाताई. तर एक पक्षामध्ये होतं. परत विषारी साप, कोणत्या सापाचं नाव होतं, कालच झाली होती चर्चा. तक्षक नावाचा साप जरी चावला तरी सुद्धा त्याचा विषाचा प्रभाव योग्यावरती होत नाही, हे सांगितलं होतं. परत आयुष्य हे लांबतं, आयुष्य वाढतं, रोग मृत्यू आळस झोप भूक तहान इत्यादी योग्यांना सतावत नाही. पूर्वकर्माचं फल सुद्धा, कर्मबंधन सुद्धा शिथिल व्हायला लागतं सांगितलेलं आहे. वीर्यावरती प्रभुत्व मिळवता येतं, म्हणून या मुद्रेला श्रेष्ठ मुद्राशी मानलेली आहे. आता इथे आपण थांबू, आणि थांबू म्हणजे क्लासला नाही, पुढील मुद्रा आपण सुरू करूयात. तर हे कोणती मुद्रा होती, खेचरी मुद्रा. मग कोणकोणत्या मुद्रा पाहिले आपण, महामुद्रा, महाबंधो, महावेधश्च खेचरी, असं होतं ना. महामुद्रा, महाबंधो, महावेध. मग महावेधाबद्दल काय सांगितलं, जर काय कितीही सुंदर स्त्री असेल तर पतिविना ती काय असते म्हणलं, बिनाकामाची असते. तशाच प्रकारे महाबंधानी महामुद्रा या जर महावेध जर नाही केला, बरोबर आहे का, असंच आहे ना. हो सर, बरोबर आहे. महामुद्रा आणि महाबंध महावेधाविना निष्फळ आहे असं सांगितलं, आलं लक्षात. त्यामुळे खूपही लिहिण्यासारखं, बरं का, खूपही लिहिण्यासारखं, वाचण्यासारखं आणि समजून घेण्यासारखं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत वापस येणं म्हणजे मग वेळेचा उगाच काय होतो, चुकीचा वापर होतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. वाया घालवणे होतं, वेळ शब्द सुचत नव्हता.
तर आता मग किती मुद्रा झाल्या? 4 मुद्रा झाल्या. महाच्या 3 झाल्या. महामुद्रा, महाबंध, महावेध आणि तिसरी खेचरी झाली. आता 3 चौथी बंध खेचरी. सांगितले जाणार 3 आहे. बंध. पाठच होऊन जातो तो मुद्रा. हा 3 बंध आता पाठ करायचे कसे? आता 55व्या श्लोकामध्ये उड्डीयान बंध सुरुवातीला सांगत आहेत. बद्धो येन सुषुम्नायां प्राणस्तुड्डीयते यतः तस्मादुड्डीयनाख्योऽयं योगिभिः समुदाहृता. ज्या योग्याने सुषुम्ना नळीमध्ये प्राणवायू वर चढवलेला असतो त्याला वर चढवलेल्या प्राणवायू या अर्थाने योग्यांनी उड्डीयान असे नाव दिलेलं आहे. म्हणजे काय केलं? उड्डीयान. उड्डीयान शब्दामध्ये काय अर्थ येतो? उड्डाण, उडणे, उडणे, ऊर्ध्वगती प्राप्त करणे. खेचरी होतं ना, चरी ऊर्ध्वगामी, आकाशात जाणारी. आता इथे काय आहे? उड्डीयान. आता कुणाचं उड्डाण होणार आहे बाबा इथे? कोण उडी मारणार आहे? उंच म्हणजे झेप कोण घेणार आहे? तर प्राण घेणार आहे. कसा प्राण घेणार आहे? जसं पक्षी आकाशामध्ये झेप घेतो, उडतो, त्याप्रमाणे प्राण हा सुषुम्नेमध्ये निर्बाधपणे उडवू शकतो. म्हणून या मुद्रेला काय म्हटलेलं आहे? उड्डीयान. उडायचं हे यान आहे. आलं का लक्षात? म्हणून याचं नाव आहे उड्डीयान. ठीक आहे, पुढे काय सांगतात? उड्डीनम कुरुते यस्माद विश्रांतम महाखगः उड्डीयानम तदेव स्यात् तत्र बंधोभिधीयते. जो प्राणवायू सुषुम्ना नळीमध्ये नित्य जोरात वर उड्या मारतो त्याला उड्डीयान बंध म्हणतात व त्याला महाखग असे सुद्धा या स्थितीत म्हणतात. कारण हा पक्षी उडत असल्या कारणाने हा प्राणवायूच्या बिना काय सुषुम्नेमध्ये मोकळीक झाल्या कारणाने हवेमध्ये आकाशामध्ये मोकळ्या जसं काय पक्षी विचरण करतात तशा प्रकारे प्राणवायू करू शकतो. म्हणून याला उड्डीयान म्हणलं. आणि याच बंधाला सुद्धा काय म्हणलं? महाखग. महा आणि खग. खग म्हणजे पक्षी, महा म्हणजे मोठा पक्षी. मग पक्ष्यासारखं उड्डाण करणारा आहे. अशा प्रकारे आता पुढे या बंधाचं वर्णन केलं जात आहे असं सांगितलं. अभिधीयते. आता यापुढे आपण सांगूयात म्हटलेलं आहे स्वात्मानम योगी यांनी. हा बोला. आता इथं तुम्ही सांगितलात ना की सुषुम्ना नळीमध्ये पोकळी तयार झाली म्हणून प्राण वर चढत आहे. मग हे खेचरी मुद्रेचा हा परिणाम आहे का? नाही नाही, हे वेगळं ते वेगळं. नाही म्हणजे आता त्याच्या कंटिन्युएशन मध्ये आलं ना, खेचरीच्या नंतर आपण हा बंद बघतोय. मग असं आहे का की खेचरीमुळं? तसं काही नाही. खेचरीमुळे नाही. नाही नाही, प्रत्येक मुद्रा या विशिष्ट आपण वर्गीकरण केलं होतं. प्रत्येकाचं कार्य ह्याच्यानंतर हे प्राणायामासारखं असं काही नाही. ह्याच्यानंतर हे मुद्रा, ह्याच्यानंतर हे मुद्रा, मग महाबंध, महावेद, खेचरी केल्यानंतरच उड्डीयान करावं लागेल. मग परंतु अगोदर आपण बंध लावू शकतो. बंध लावल्याशिवाय प्राणायामही होत नाही. बरोबर आहे का नाही? मग अगोदर बंध लावले जातात प्राणायामामध्ये सुद्धा. त्यामुळं खेचरी नंतर हे असं सिद्ध होत नाही बरं का. हे स्वतंत्र चालू आहे आता याचा विषय. म्हणजे प्रत्येक मुद्रेचा प्रभाव वेगळा आहे. तर काय आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहे. खेचरीमुळे हे असं झालं नाही. मग प्राणवायू महामुद्रेमुळे सुद्धा गेला होता. सुषुम्नेचं द्वार उघडलं जातं, कुंडलिनी सरळ होते, ताठ होते असं म्हटलेलं होतं. बरोबर आहे का? प्रत्येक मुद्रेच्या प्रसंगामध्ये हे सांगितलं जाणार आहे बरं का. साम्य आहेत प्रत्येक मुद्रेमध्ये, फलामध्ये. तर यापैकी कुंडलिनी जागरण, सुषुम्ना प्रवेश, प्राणाचं ऊर्ध्वगमन हे सामान्यपणे सगळ्याच मुद्रांमध्ये आलेलं आहे. ठीक आहे का? हो सर. हा ठीक आहे. पुढे पाहूया. जर काही शंका आली तर परत हे विचारू शकता पुढे. पुढेपर्यंत आलो. 56 झाला. 57वा श्लोक आता. उदरे पश्चिमं तानं नाभेरुर्ध्वं च कारयेत उड्डीयानो ह्यसौ बंधो मृत्युमातंग केसरी. पोटामध्ये बेंबीच्या वरचा भाग पाठीमागे खेचून धरला म्हणजे उड्डीयान बंध होतो. सिंह ज्याप्रमाणे हत्तीला मारतो त्याप्रमाणे हा बंध मृत्यूला मारतो. म्हणून याला काय म्हणतात? मृत्युमातंग केसरी. मृत्यू नावाच्या हत्तीला मारणारा हा सिंह आहे. त्याप्रमाणे ही मृत्यूला मारणारी मुद्रा आहे. कोणती? उड्डीयान बंध मुद्रा. बरं का. उड्डीयान हे बंधही आहे आणि मुद्राही आहे. म्हणजे हे उड्डीयान बंध मुद्रा म्हणायचं याला. तर
उड्डाणबंध मुद्रा, मुद्रा प्रकरणात आपण पाहत असल्या कारण हे काय आहे, उड्डाणबंध मुद्रा. जसं विपरीत करणी आसन आणि विपरीत करणी मुद्रा तशा प्रकारे योग मुद्रा आसन आणि योग मुद्रा असा. ठीक आहे, चला काय म्हणत होतो, तर हे काय केलं पाहिजे तर स्थिती सांगितली आहे की उदराला म्हणजे पोटाला पश्चिमतान म्हणजे मणक्याकडे छातीकडे असं उचलायचंय बरं, म्हणजे पोट खूप खोल गेलं पाहिजे पाठीमागे, पाठीला चिकटवायचा प्रयत्न करायचा आहे पोटाला मध्ये ओढून, असं याची स्थिती आहे. यामुळे काय होतं, उड्डाणबंध सिद्ध होतो आणि हा मृत्यूला मारणारा आहे असं सांगितलं गेलेलं आहे. उड्डाणं तु सहजं गुरुना कथितं यथा अभ्यसेत सततं यस्तु वृद्धोपि तरुणायते. गुरु नेहमीच सहजरित्याने उड्डाणबंध सांगतात, परंतु जो उड्डाणबंधाचा सतत अभ्यास करतो तो वृद्ध असला तरी तरुणाप्रमाणे दिसतो. जो कोणी, आणि इकडे दुसऱ्या पुस्तकात सांगितलेलं आहे, जो कोणी गुरुद्वारा सांगितलेल्या मार्गाने विधी अनुसार उड्डाणबंधाचा सर्वदा अभ्यास करतो तो योगी, वृद्ध जरी असेल सौदत्ती सर, तो योगी वृद्ध जरी झाला तरी तो युवका समान तरुण व्हायला लागतो, दिसायला लागतो असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून उड्डाणबंध सतत केलं पाहिजे. तर आता काय सांगितले इथे विशेष आहे, गुरुद्वारा बताये गए मार्ग के अनुसार, यानी का बर, मग आपण कशा मार्गाने करतो मी पुढे सांगणार आहे, येणारच आहे विषय. म्हणजे ग्रंथ कसं सांगतात आणि व्यवहारातील आधुनिक योगी कसे सांगतात याप्रमाणे आपण पाहणार आहोत, पुढे सांगणार आहे, मला आठवण करून द्या बरं का. ग्रंथोक्त पाहिल्यानंतर याचा अर्थ करताना मी सांगतोच, परंतु एखादी जर वेळेस विसरलं तर मला आठवण करून द्या की कसं केलं पाहिजे बंध हा. ठीक आहे, पुढे चालू द्या. नाभेरुर्ध्वमधश्चापि तानं कुर्यात प्रयत्नतः षण्मासम् अभ्यसेन मृत्युम जयत्येव न संशयः. म्हणजे या बंधाचा अभ्यास म्हणजे बेंबी पुढे करून खाली ओढण्याचा अभ्यास 6 महिने. ठीक आहे, हे उड्डाणबंधासाठी आपण बेंबीच्या पुढे खाली मागे वर खाली जे करण्याचा प्रयत्न करतो आपण अग्निसार क्रियेसारखं, म्हणजे उड्डाणबंधाचा सतत सतत अभ्यास करण्याने काय व्हायला लागतं तर 6 महिन्यामध्येच योगी मृत्यूवरती विजय मिळवू शकतो असं सांगितले, यामध्ये शंका नाही. जयत्येव न संशयः षण्मासम अभ्यसेन मृत्युम जयत्येव, म्हणजे 6 महिन्याच्या अभ्यासानेच मृत्युंजयत्येव मृत्यूवरती विजय मिळवतो, न संशय यामध्ये काहीच शंका नाही. म्हणजे नाभेर ऊर्ध्वम अधश्चापी, म्हणजे नाभीला काय करतो आपण, उड्डाण लावला की काय करतो, नाभी वर जाते, खेचली जाते आतमध्ये, आणि सोडलं की काय होतं, बाहेर खेचलं जात. म्हणजे नाभेर ऊर्ध्वम अधश्चापी, म्हणजे नाभीला पुढे मागे, म्हणजे अग्निसार क्रिया जरी केली तरी सुद्धा अशी स्थिती प्राप्त होते. इथं नाही सांगितलं बरं का, मी उगं म्हटलं. ठीक आहे, पुढे काय सांगतात, सर्वेषामेव बंधान मुत्तमो ह्युड्डीयानकः उड्डीयाने दृढे बद्धे मुक्ती स्वाभाविकी भवेत. सर्व बंधामध्ये उड्डाण बंध हा उत्तम आहे. उड्डाण बंधामध्ये दृढपणे यती मुक्ती सहज गतीने मिळू शकते. म्हणजे आता 3 बंध किंवा कुठे 4 बंध सांगितलेले आहेत, जिव्हाबंध, मूलबंध, जालंधर आणि उड्डीयन. तर या 4ही बनतात किंवा कोणी 5-6 जरी सांगितले तर सर्व बंधांमध्ये उड्डाण बंध हा सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलंय. कारण या उड्डाण बंधाला दृढपूर्वक अभ्यास करण्याने मुक्ती स्वाभाविक म्हणजे सहज गतीने मुक्ती प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. मुक्तीचा मार्ग म्हणजे उड्डाण बंध आहे असं सांगितलं गेलेलं आहे इथे. परंतु आता नुसतं नाही, पुढे सांगणार आहे, चालू द्या ना. इथे थांबलाय विषय, मग इथे आता सांगायला हरकत नाही. इथून पुढे आता मूलबंध सुरू होतोय. तर आता इथे सुरुवातीला काय सांगितलं, उड्डाण बंध सांगितला, बरोबर आहे का. मग नुसता उड्डाण बंधाचा अभ्यास कसा करावा अशी शंका आली पाहिजे तुम्हाला. आली नसेल तरी येऊ द्या, आता मी सांगतो. तर उड्डाण बंध अभ्यासण्यापूर्वी, प्राणायाम करण्यापूर्वी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिले गेल्या सत्रामध्ये कसं आहे,
तर अगोदर काय केलं पाहिजे अर्चनाताई, मूलबंध लावायचा आहे, बरोबर आहे ना? अगोदर मूलबंध लावायचा आहे ना सुरू करण्यापूर्वी प्राणायाम किंवा क्रिया. मूलबंध लावल्याच्या नंतरच आपण पूरक करायचं आहे. त्यानंतर पूरकांते, पूरकाच्या अंती काय करायचं आहे? विसरलं का हो? बोला ना. कोणीतरी सांगा, दुसरं कोणी पण सांगा, अर्चनाताईच नाही, कोणी सांगा. जालंधर बंद लावायचं सर. बंद लावले. पूरकाच्या शेवटी जालंधर बंद लावायचा. आणि उड्डाण कधी लावायचा? मूलबंधाच्या नंतर बंदाच्या. उड्डाण बंद लावायचा, म्हणजे मूलबंधानंतर पूरक करायचा आणि उड्डाण बंद लावायचा, नंतर जालंधर बंद लावायचा. नाही, विसरलात तुम्ही, विषय झाला होता याच्यावरती. तर जालंधर बंद लावून नंतर हे लावायचा उड्डाण बंद. कधी लावायचा मग? पूरक कुंभक रेचकाची स्थिती सांगा की. अगोदर पूरक करायचा सर. पूरक पूरक केल्यानंतर करून जालंधर पूरक केल्यानंतर हे करायचं, मूलबंध लावायचं पूरकानंतर. पूरकानंतर नाही, मूलबंध लावून पूरक करायचा हा आणि त्याच्यानंतर जालंधर उड्डाण बंद लावायचं. नाही, आणखी परत सांगतो आता. मूलबंध लावायचा, पूरक करायचं, पूरकाच्या शेवटी जालंधर बंध लावायचा. हा, आणि कुंभकामध्ये किंवा रेचकाच्या अगोदरच काय लावायचा? कुंभकाच्या अंती किंवा रेचकाच्या अगोदरच काय लावायचं आहे? उड्डीयान बंध लावायचा आहे. उड्डाण बंद लावायचं. अशी कृती आहे. मग हे झाली होती चर्चा अर्चनाताईंचं, म्हणून नाव घेतलं मी की असं करता येत नाही, सवयच पडले म्हणत होते. तर शास्त्र पद्धतीने क्लासिकल टेक्स्ट प्रमाणे असं आहे. परंतु व्यवहारामध्ये आपण काय करतो? रेचक करतो, बाहेर श्वास सोडून उड्डीयान बंध लावतो, बरोबर आहे का? करतच नाहीत की हो कोणी सर. उड्डीयान बंध. हो सर. अग्निचार क्रिया उड्डीयान बंध हे असंच केलं जातं. परंतु इथे तसं नाही सांगितलं. जर तसं केलं तर या ग्रंथात जे उड्डाण होणारच नाही ना. मग तर मग इथे आपण श्वास घेतला आणि नाभीद्वारे वर खेचलं, आतमध्ये घेतल्यानंतर पोट काय झालं? श्वास खाली येऊ शकतो का? नाही. वर जालंधर बंद झालंय म्हणजे ऊर्ध्व गती प्राप्त होते प्राणाला, यासाठी सांगितलं गेलेलं आहे. परंतु व्यवहारामध्ये आपण इतरत्र बहिर्कुंभकामध्येच आपण उड्डीयान बंध लावतो. आणि मागील सत्रामध्ये आपण प्राणायामाच्या प्रकरणामध्ये सांगितलं तर उड्डीयान बंध नाही लावला तरी जालंधर बंध आणि मूलबंध यांच्या प्रभावाने उड्डीयान बंधाचे लाभ आपोआप मिळतात असं सुद्धा सांगितलं होतं. परंतु जालंधर बंध हा लावावाच सांगितला आहे. आलं लक्षात? जर नाही लावला तर ज्योत्स्ना टीकेबद्दल बोललो होतो मी त्यावेळेस, तिथं सांगितलं गेलं की जर पूरक कुंभक केलं आणि जालंधर बंध नाही लावला तर काय होणार आहे? तर डोक्याचे संबंधी विकार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून योगी डोक्यात गेलेले असतात खूप. योगी म्हणजे योगी म्हणत नाही बरं का, योगाभ्यास करणारे आधुनिक जे आहेत डोक्यातून सरकलेले असतात. तसं होऊ नये, डोक्यातून सरकू नये यासाठी काय केलं पाहिजे? जालंधर बंध लावावा असं तिथं सांगितले. चला, विषय गेला दुसरीकडे. तर अशा प्रकारे याची कृती आहे. आणि मूलबंध सोडायचाच नाही सांगितलंय. आणखी गेल्या सत्रामध्ये मी बोललो होतो मूलबंध सोडायचाच नाही. मग कधी सोडायचा? तर संपूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर, प्राणायामाचा सगळा अभ्यास झाल्याच्या नंतरच मूलबंध सोडायचा आहे असं सुद्धा आपण सांगितलं होतं. त्यावेळेस म्हणले होते की आपण प्रॅक्टिकलने हे शिकायचं आहे प्राणायाम अष्टकुंभक. कधी शिकणार आहेत कुणाला माहितीये? असं घ्या, प्रॅक्टिकलला आम्ही येणार आहेत म्हणले होते अर्चनाताई किंवा आणखी कोण होते ते म्हणले होते. आणखी तर काही आलेले नाहीत, कदाचित MA संपल्यानंतर येतील. ऑफलाईन मध्ये शिकायचे म्हणत होते, बघूयात. असो. तर मूलबंध ज्यावेळी लावला जातो ना त्यावेळी उड्डाण बंद हा लागतो त्याच्यासोबत. मूलबंध बघा, तुम्ही लावून बघा. मूलबंध जेव्हा आपण लावायला जातो तेव्हा उड्डाण बंदही त्याच्याबरोबर थोडासा लावला जातो.
तर नाही, मूलबंध आणि जालंधरबंध दोन्ही लावल्या गे तिथे लाभ व्हायला लागतात असं आहे. ठीक आहे, कोणाला आणखी? ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. पुढे होतं 60वा श्लोक होता ना? हा हो ठीक आहे. सर. हो, तर इथे जालंधर बंधासंबंधी आपण विषय पाहिलेला आहे. जालंधर बंधाला आणखी काय म्हटलेलं आहे? मृत्यू मातंग केसरी सहज मुक्ती प्राप्त होते. युवका समान म्हातारा सुद्धा वृद्ध सुद्धा दिसायला लागतो. वृद्ध सुद्धा युवकाप्रमाणे दिसायला लागतो. असे याचे लाभ सांगितले गेलेले आहेत. उड्डाण बंद. आणि सर्वच बंधामध्ये उड्डाण बंध हा श्रेष्ठ आहे असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आता पुढील श्लोकाने आपण मूलबंध सांगणार आहोत. मूलबंधाबद्दल काय सांगत आहेत? पार्ष्णे भागेन संपीड्य योनिम आकुंचयेद्भुतम अपानमूर्ध्वमाकृष्य मूलबंधो विधीयते. पायाची टाच शिवनीजवळ लावून, पायाची टाच शिवनीजवळ लावून गुदद्वाराचे संकोचन करून अपान वायू म्हणजे खाली जाणारा वाहणारा वायू वर ओढला जातो, तर या स्थितीस मूळबंध म्हणतात. काय करण्याने मूळबंध कशाला म्हणतात? एक, पायाची टाच शिवनीजवळ लावणे किंवा गुदद्वाराचे संकोचन करणे, हे दोन्ही सांगितले. परंतु नुसतं गुदद्वाराचं संकोचन केलं तरी मूलबंध म्हणला जातो, किंवा पायाची टाच लावली तरी संकोच होतो, म्हणजे तिथंही मूलबंध होतोच. अशा दोन्ही प्रकारे मूलबंध साध्य केला जातो. याला म्हणायचं मूलबंध. ठीक आहे, पुढे आता याचं कशा प्रकारे केला जातो आणि त्याचे काय प्रभाव पडतात हे पुढील श्लोकात सांगतात. अधोगतिमपानं वै ऊर्ध्वगं कुरुते बलात् आकुंचनेन तं प्राहुर्मूलबंधं हि योगिनः. खालच्या दिशेला जाणारा वायू अपान याला स्वसामर्थ्याने वर दिशेला नेताना जी आकुंचन क्रिया करावी लागते त्याला योगी पुरुष मूलबंध असे म्हणतात. परत दुसऱ्या श्लोकात काय सांगितलं? खालच्या दिशेला जाणाऱ्या अपान वायूला स्व सामर्थ्याने म्हणजे शारीरिक श्रमाने पराक्रमाने क्रियेने काय करणे म्हणजे आकुंचन करण्याची क्रियेद्वारे काय केलं जातं? मूलबंध लावून ऊर्ध्वगती मिळवून देणे, प्राणाला खाली न जाऊ देणे म्हणजे अडवणे, बांधणे, यालाच म्हटलेलं आहे मूलबंध. असं व्याख्या परत केलेली आहे. मूलबंधाची व्याख्या ही दुसरी केली. आणखी पहिल्यांदा कृती 2 प्रकारे सांगितली आणि त्याचं आणखी व्यवस्थित स्पष्टीकरण 65व्या श्लोकात दिलेलं आहे. गुदम पार्ष्ण्यातु संपीड्य योनिम आकुंचयेत् बलात् वारंवारं यथा चोर्ध्वं समायाति समीरणः. टाचेने गुदद्वारावर जोर दाबून वायूने अपान वायूचे आकुंचन वारंवार करण्याने वरच्या दिशेने केले तर वायू सुषुम्ना नळीमध्ये पोहोचेल. म्हणजे काय कारण आहे याचं? जर वारंवार या मूलबंधाचा अभ्यास केला म्हणजे गुदैला आकुंचन केलं किंवा टाचेचा वापर करून सुद्धा जर मूलबंध लावण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे? तर सुषुम्ना नाडीमध्ये काय होणार आहे? प्राणाचा संचार होणार आहे. वायू हा सुषुम्नेच्या नळीमध्ये प्रवेश करू शकणार आहे असं सांगितलंय. परत आणखी कसं याचा विस्तार आणखी पुढील श्लोकामध्ये थोडा विस्तार करतात. आता प्राणापानो नादबिंदुम मूलबंधेन चौकताम गत्वा योगस्य संसिद्धिं यच्छतो नात्र संशयः. प्राणवायू अपानवायू नाद व स्त्रवणारा बिंदू यांचे एकत्रीकरण मूलबंधाच्या साह्याने करता आल्यास योगसिद्धी प्राप्त होते, यात शंका नाही. म्हणजे काय करण्याने? मूलबंधाचा अभ्यास करण्याने त्याचा परिणाम स्वरूप काय होतं? प्राण आणि अपानाचं एकत्रीकरण होतं. काय होतं? प्राणवायू अधो दिशेने येतो, प्राणवायू ऊर्ध्व दिशेने जातो, अपानवायू अधो दिशेने असतो. दोन्ही खाली बंध लावल्या कारणाने अपान ऊर्ध्व गतीने येतो. अपाने जुह्यति प्राणम प्राणापानौ यथा परे प्राणापान गतौ ऊर्ध्वा प्राणायाम परायण, अशी व्याख्या उठालेली आहे. भगवद्गीतेमध्ये प्राणायामाची व्याख्या केलेली आहे. त्याप्रमाणे स्थितीत हे घटित होते. आणि जेव्हा प्राण पान आणि नाद आणि बिंदू एकत्र येतात, नाद आणि बिंदू, नाद योग आपल्याला 4थ्या
उपदेशामध्ये सांगितलं जाईल. तर नाद आणि बिंदू जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, तर योग सिद्धी प्राप्त होतात. यामध्ये तिळमात्र शंका नाही असं योगी सांगत आहेत. अपान प्राण योरैक्यम क्षयो मूत्रपुरीशयो युवा भवती वृद्धोपी सततम मूलबंधनात. मूलबंधाचा अपान व प्राणवायू यांचे ऐक्य झाल्यामुळे अभ्यासूच्या देहात मूत्रविष्ठा यांची उत्पत्ती बंद होते. यासाठी जर सतत मूलबंधाचा अभ्यास केला तर वृद्ध मनुष्य तरुण दिसायला लागतो. इथे काय सांगितलेलं आहे, बंद होतो नाही म्हटलं बरं का. क्षयो मूत्रपुरीशयो म्हणजे कमी प्रमाणात अल्प व्हायला लागतं. म्हणजे योग्याला आहारही कमी जातो आणि योग्याला मलमूत्र सुद्धा कमी प्रमाणामध्ये यायला लागतं. म्हणजे सतत जर या मुद्रेचा अभ्यास केला तर या अभ्यासामुळे मलमूत्र म्हणजे विष्ठा आणि मूत्र हे कमी प्रमाणात व्हायला लागतं. जर सततच्या अभ्यासाने आणखी सुद्धा कमी होऊ शकतं. आणि या मूलबंधाचा मग असं सतत अभ्यास करण्याने वृद्ध मनुष्य तरुण व्हायला लागतो. प्रत्येक मुद्रेला सांगितलंय बघा समृद्धीताई, बरोबर आहे ना. वृद्ध तरुण होतो, वृद्ध तरुण होतो. हो हो कंटाळा आला भाऊ मला तर सर नवीन बरं वाटतंय जरा. बरं वाटतंय का. हो बरं वाटलं नाही पण तरुण व्हायला. मुद्देतील सर. साम्यपणा म्हणून सांगू शकतो हे सर. हा ठीक आहे सर बोला. आता इथे श्लोक क्रमांक 64 मध्ये नाद आणि स्त्रवणारा बिंदू असं सांगितलंय. स्त्रवणारा बिंदू हा म्हणजे हे ब्रह्मरंध्रातून जो खाली जो रस टपकतो तो बिंदू सांगितलाय का. हे बिंदू म्हणजे काय नेमकं. हो आपण ध्यान योगात ह्याच्यामध्ये ध्यान बिंदू उपनिषदामध्ये पाहिलं बघा सर, की त्यांनी सांगितलंय ना की ब्रह्मरंध्रातून अमृत रस टपकतो आणि तो म्हणजे ह्याच्या ठिकाणी सूर्य सांगितलंय. नाभीच्या ठिकाणी इथं सांगणार आहे विपरीत नाभीच्या करणीमध्ये. आता हा विपरीत मग करणे हे मुद्रेत हे इथे काय सांगितलं आहे, जाणार आहे. स्त्रवणारा बिंदू म्हणजे काय सांगितलंय. हो 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 स्त्रवणारा बिंदू म्हणजे चंद्रामृत. हे तरी मुद्रेतही सांगितलंय ना. जे मेरू पर्वताच्या ठिकाणी जे रंध्र आहे तर त्या ठिकाणावरनं अमृत स्त्राव स्त्रवतो असं सांगितलंय सतत. आणि तो स्त्राव नाभीच्या ठिकाणच्या सूर्यामध्ये पडत असल्या कारणाने वृद्धत्व येतं, रोग होतो, असं इत्यादी गोष्टी विपरीत व्हायला लागतात. परंतु जर त्या अमृताला त्या स्त्रावाला जर अग्नीमध्ये पडण्यापासून थांबवलं गेलं तर मात्र हे विपरीत व्हायला लागतं, म्हणजे वृद्धत्व येत नाही. अशा प्रकारे होईल. जे प्राण आणि अपानाचे एकत्रीकरण आणि नाद आणि बिंदूचे एकत्रीकरण त्या मूलबंधाच्या अभ्यासाने होतं असं सांगितलंय. मग नाद आणि बिंदू पुढे नादानुसंधान नावाचा 4था अध्याय आहे आपला, बरोबर आहे ना, हठयोग प्रदीपिकेमध्ये. तिथे सांगितलं जाईल म्हणून मी इथे विषय टाळला तो बरं का. नाद हा आणि बिंदू हे विषय तिथे येतील, उपनिषदामध्ये झालेला आहेच आहे, परंतु पुढे सुद्धा येईल नादानुसंधान. लय साधण्यासाठी नादानुसंधान हे सर्वश्रेष्ठ आहे असं न नाद सदृशो लयः असं सांगितलंय. त्याप्रमाणे हे ऐक्य होण्याने मूलबंधाने ऐक्य होतं असं सांगितलंय. ऐक्य होण्याने मूलबंध लागतो नाही, मूलबंधाने हे लागतं असं सांगितलंय. बिंदू तर सांगितलंय तुम्ही म्हणला ते आहेच आहे बिंदू, आलं लक्षात. त्यालाच मग नाद बिंदू उपनिषद असं सुद्धा आहे, एक उपनिषद सुद्धा आहे स्वतंत्र यासाठी, नाद बिंदू. ठीक आहे, काही सांगायचंय का याच्यावर, काही बोलायचं अपेक्षित आहे का तुम्हाला, का पुढे जायचं. पुढे घ्या सर. हा ठीक आहे, नाहीतर म्हणजे बोलायची चर्चा करायची असेल तर करूयात, पण तसं काही नाही. पण पुढे येईल म्हणतोय मी, ते नादानुसंधानामध्ये येईल ते विषय. आणि तुम्ही म्हणलात ते छान ध्यान ठेवलात तुम्ही, ध्यानबिंदू शांडिल्य इत्यादी उपनिषदामध्ये आलेला आहे. कुठे होतो आपण, 66वा श्लोक. अपाने ऊर्ध्वगे जाते प्रयाते वह्निमंडलम तदानल शिखा दीर्घा जायते वायुना हता. काय होतं, आता ऊर्ध्व जाणार हा पानवायू, ऊर्ध्व मूलबंध केल्यामुळे अपान वायूवरच्या दिशेला अग्निमंडलामध्ये पोचतो. तेचे जठराग्नीशी संयोग होऊन ती अग्नी अधिक तीव्र होते. अभ्यासाच्या होणाऱ्या परिणामांचे भडक रीतीने वर्णन केलेले आहे. लाक्षणिक अर्थाने असे समजावे की त्या ठिकाणी उष्णता उत्पन्न होते.
आता पुढच्या पण श्लोकामध्ये असं सांगितलं जाणार आहे. काय होतं आता, मूलबंधाच्या ठिकाणी जो अपान वायू असतो अधोगतीने जाणारा, तर अपान वायू हा उष्ण असतो असं सांगितलं गेलेलं इथे. अपान वायू हा उष्ण असतो आणि हा उष्ण वायू ऊर्ध्वगती करायला लागतो, म्हणजे अपानाची गती आणि प्राणाची गती. रोधन करणे म्हणजे प्राणायाम सांगितलंय, प्राणापान गतो ऊर्ध्वा. तर दोन्हीचं रोधन झाल्याने काय होतं, तर जो उष्णता आहे अधोमार्गाची म्हणजे अपान वायूची, ती वरती उष्ण करायला लागते, उष्ण करायला लागते वरच्या वायूला. आणि काय होतं म्हणे, शिखालंबी म्हणजे कशी दीपशिखा म्हणजे अग्नीची शिखा, शिखा म्हणजे लपटे, लाटा म्हणतात अग्नीचे, काय म्हणतात त्याला, लपट्या लाटाला मराठीत काय म्हणायचो, ज्वाला, हे पण हिंदीच होईल, जे असेल ते. ज्वाळा, ज्वाळाच म्हणतात सर. हा ज्वाळा, 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 ज्वाला, हा ते जे शिखा होते, तर ती आणखी अधिक प्रकट व्हायला लागते, म्हणजे भडकायला लागते. म्हणजे अग्नी काय होतो, भडकायला लागतो, अग्नी आणखी उष्णता वाढायला लागते. म्हणजे या वायूच्या ऊर्ध्वगतीमुळे काय व्हायला लागतं, शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. या श्लोकात सांगितलं. पुढे सुद्धा या उष्णतेचा परिणाम काय होतोय ते सांगणार आहेत आता. ततो यातो वह्नयपानो प्राणम उष्णम स्वरूपकम तेनात्यंत प्रदीप्तस्तो ज्वलनो देहजस्तथा. जेव्हा हा अपान वायू व अग्नी यांच्या वाढलेल्या उष्ण गतिमान गतीने गरम असलेल्या प्राणवायूशी संयोग पावतात व त्यामुळे देहातील अग्नी ज्वलन अधिक तीव्र होते. काय सांगितलेलं आहे, जेव्हा वर चाललेली अपान वायू ही अग्नी समान गरम स्वभावाची होते. इथे थोडंसं सांगितलंय वायू अग्नी यांचं एकत्रीकरण, परंतु या दुसऱ्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे, जेव्हा आपण अपान वायू ऊर्ध्वगतीने नेतो म्हणजे या मूळबंधामुळे, तेव्हा तो अग्नी म्हणजे हा वायू अग्नीसारखा गर्म स्वभावाचा झालेला असतो. अपान वायूच गर्म झालेला असतो म्हटलेलं आहे. अपान वायूच काय स्वरूप सांगितलंय, उष्ण असतं म्हणे त्याचं स्वरूप. आणि त्या वायूचं गरम स्वरूप असल्या कारणाने तो वरच्या क्षेत्रामध्ये यायला लागतो. आणि मग वरच्या क्षेत्रात आल्या कारणाने अग्नी म्हणजे वायू उष्णतेच्या प्रभावाने शरीरालाही उष्ण करायला लागतो. आणि मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्याच्या लाटा सुद्धा मोठ्या व्हायला लागतात, म्हणजे आणखी अग्नी तीव्र व्हायला लागतो, अनेक जास्त गरम व्हायला लागतो. आणि या कारणाने काय होतं, तर ज्वलनो देहजस्तथा, म्हणजे देहामध्ये उष्णता वाढायला लागते. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात, भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायावरती ज्ञानेश्वरीमध्ये टीका केलेली आहे, म्हणजे मराठीत केलेली आहे टीका. तर त्यामध्ये याचं वर्णन खूप सुंदर आलेलं आहे. याचं वर्णन खूप सुंदर प्रकारे आलेलं आहे. आणि स्वात्माराम योगी यांनी सुद्धा कुठे उल्लेख केला आहे आठवत नाही मला, परंतु हठयोग प्रदीपिका सांगत असताना सुद्धा ते म्हणतात की, कारण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा नाथपंथीच होते. कारण आदिनाथ, मच्छेंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ आणि परत ज्ञाननाथ झाले होते. म्हणजे नाथ परंपरेतीलच असल्या कारणाने त्यांचाही योग मार्गच होता. म्हणूनच त्यांनी स्वात्माराम योगी यांनी कुठे कुंडलिनी विषयाचा विषय निघतो तिथे ज्ञानेश्वरीचा संदर्भ घेतलेला आहे. स्वामी ब्रह्मानंद यांनी स्वामी ब्रह्मानंद यांनी हठप्रदीपिकेतील कोणता विषय जर समजत नसेल किंवा त्याची संगती लावण्यासाठी ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायाचा विषय खूप ठिकाणी सांगितला गेलेला आहे. ठीक आहे, काय सांगत होतो, तर हे उष्णते संबंधी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या सांगितलं गेलेलं आहे. परंतु इथं काय सांगायचं एवढा पण अर्थ, की मूलबंधाच्या परिणामामुळे अपान वायू ऊर्ध्वगतीने जातो. ऊर्ध्वगतीने जात असताना अपान वायूचा स्वभाव उष्ण असल्या कारणाने उष्णता ऊर्ध्वगतीने जाते आणि शरीराला गरम करायला लागतो. देह अग्नीसारखा उष्ण व्हायला लागतो, गरमी वाढायला लागते. आणि त्याच्या पुढे काय व्हायला लागतं, तेन कुंडलिनी सुप्ता संतप्ता संप्रबुध्यते दंडाहता भुजंगीव निश्वस्य रुजुताम व्रजेत. आता काय झालं, या गर्मीने पोळवल्यासारखं झालं बघा. आता झोपलेला माणूस कसं पोळवा चटका दिल्यावर कसं उठतो बरं लगेच, ओरडत उठतो का नाही, शिव्या देत उठतो. त्याप्रमाणे आता ही कुंडली काय करते म्हणे, इथे मराठी अर्थ वाचूत पुन्हा दुसरं सांगतो. या अग्निवर्धनामुळे झोपलेली कुंडलिनी क्रोधयुक्त होऊन जागृत होते. काठीने प्रहार केलेल्या सर्पिणीप्रमाणे फुत्कार टाकून जागृत होऊन सरळ होते. असाच अर्थ इथे सुद्धा सांगितला गेलेला आहे की
या उष्णतेमुळे काय व्हायला लागतं, तर झोपलेली कुंडलिनी जी शांत थंडगार झोप लागली होती बिचारीला, किती जन्मापासून झोपली होती, उठतच नव्हती काही केलं तर त्या कुंडलिनीला या मूलबंधाच्या उष्णतेने, अपान वायूच्या उष्णतेने एवढी गरम होते, एवढी गरम होते की तिला उठावंच लागतं. आणि जे लपेटून वाकडं तिकडं होऊन, जसं आपण गुडघ्यात पोटात पाय घेऊन गुडघे घेऊन झोपतो ना, याप्रमाणे कुंडली मारून झोपलेली ही कुंडलिनी काय व्हायला लागते, जागे व्हायला लागते. कशी जागा व्हायला लागते, क्रोधित होऊन झोपलेल्या माणसाला जसं एकदम उठवलं जाईल त्याप्रमाणे ही कुंडलिनी जागृत होते आणि फुत्कार टाकते म्हणे. आणि फुत्कार टाकून आणखी काय होते, तर सुषुम्नेच्या नळीमध्ये जसं बिळात नाग शिरतो का नाही बिळात, त्याप्रमाणे सुषुम्नेच्या बिळामध्ये, सुषुम्नेच्या मार्गामध्ये ही कुंडलिनी सरळ जाते म्हणे. असं दंडासारखी म्हणजे काठीसारखी सरळ होऊन सुषुम्नेच्या द्वारामध्ये हे प्रवेश करते. बिलम प्रविष्टे, पुढे सांगितलंच आहे मी सांगितलेलं आता. बिलम प्रविष्टेव ततो ब्रह्म नाड्यंतरम व्रजेत तस्मा नित्य मूलबंध कर्तव्य योगिभिः सदा. कुंडलिनी सरळ झाल्यावर बिळामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्पिणीप्रमाणे ही ती सुषुम्ना या ब्रह्मनाडीमध्ये म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये पोचते. यासाठी योग्यांनी नेहमी मूलबंध करीत जावा. याप्रमाणे मूलबंधाबद्दल विचार समाप्त झाला. इथं कुठं म्हटलंय समाप्त झाला, समाप्त झाला म्हणाय नाही, परंतु त्यांनी सांगितलंय भाष्यकारांनी. मूलबंधाचा विषय इथे इथपर्यंत सांगितलेला आहे. तर मूलबंधाचं खूप विश्लेषण आलेलं आहे. लक्ष केलं तर काय काय आहे, मूलबंधाची स्थिती, मूलबंधाची कृती, मूलबंधाचे परिणाम, मूलबंधाचे प्रभाव, त्याचा क्रम, हे एवढा आपण सांगू शकतो. हे आपल्याला 1-1.5 पेज सहज लिहिता येईल एकावरती सुद्धा, परंतु मूलबंधावरती काही एक टिपा येणार नाही. त्रिबंध येईल वाटलं तर, 3 बंध तर सहज लिहिता येतील आपल्याला. आता काय काय याचं कृती पाहूयात आपण एकदा. मूलबंध कसा लावला जातो, 2 कृती सांगितल्या. एक टाच शिवणीला लावायचं, दाबायचं. दुसरं आकुंचन करायचं. आकुंचन करण्याने सुद्धा मूलबंध होतो आणि टाच लावण्याने सुद्धा मूलबंध होतो. आणि हे झाल्याने काय होतं, अपान वायू ऊर्ध्वगती प्राप्त करतो. अपान वायू ऊर्ध्वगती प्राप्त करतो. अपान वायूमध्ये जी उष्णता आहे ती वरच्या शरीराला गरम करायला लागते. गरम झाल्याच्या कारणाने झोपलेली कुंडलिनी जागृत होते. हे कुंडलिनी जागरणाचं झालं. परंतु वृद्धत्व, यौवन होणे, युवक दिसणे, रोग जाणे, मृत्यूला जिंकणे, अशा प्रकारचे सुद्धा अनेक परिणाम, प्रभाव सांगितले गेलेले आहेत. आता पुढे आपण पाहणार आहोत जालंधर बंध. जालंधर बंध सांगून आपण थांबूयात. सर आलेले आहेत, एवढं जालंधर बंध घेऊयात पण 10 मिनिटात होऊन जात आहे. कंठम आकुंच हृदये, कंठम आकुंच हृदये स्थापयित्ये चिबुकं दृढं बंधो जालंधराख्योऽयं जरा मृत्यो विनाशकः. कंठाचं आकुंचन करून हनुवटी हृदयावर बसवावी, या क्रियेस जालंधर बंध म्हणतात. त्यामुळे वृद्धपणा व मृत्यू यांचा नाश होतो. हे तर खूप ठिकाणी आहे बघा, खूप ठिकाणी वृद्धत्व आणि मृत्यू, हे तर आपण डोळे झाकून कुठे प्रत्येक मुद्रेचं सांगू शकाल. म्हणजे एक जरी मुद्रा चांगल्या प्रकारे केली तर हे लाभ आपल्याला होतात, असं याचा अर्थ आहे. एक मुद्राचा जरी अभ्यास केला तरी. तर कृती काय सांगितली, कंठाचं आकुंचन करायचंय आणि हनुवटी काय करायचे, तर कंठकुपाच्या ठिकाणी घट्ट बसवायचे हृदयावरती. आणि याच क्रियेला म्हटलेलं आहे जालंधर बंध. आणि या जालंधर बंधामुळे वृद्धपणा आणि मृत्यूचा नाश होतो. हेच या एवढ्या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे सांगतात, बध्नाति हि शिराजालम अधोगामिन भोजलम ततो जालंधरो बंधः कंठ दुःखो घनाशनः. ज्याप्रमाणे हा जालंधर बंध सर्व शिरानाड्यांना बांधून खाली जाणाऱ्या पवित्र पाण्याला अडवितो, यामुळे गळ्यातील सर्व दुःखे नष्ट होतात. जाल म्हणजे शिरानाड्यांचा समूह, या शिरानाड्यांना बांधणारा, म्हणून याला जालंधर बंध म्हटलेला आहे. आता एक इथे उल्लेख काय आलेला आहे, जल, बरं का, बिंदू म्हणलात ना,
अर्चनाताई, त्याप्रमाणे वरच्या दिशेने आणखी प्रवाह सांगितलाय, 5 स्त्रोत सांगितले होते ना, आजच झाले तेही. कुठे आहे? मेरूच्या ठिकाणी. अर्चनाताई, मेरूच्या ठिकाणी तिथूनच सर्व स्त्राव स्त्रवतात, प्रवाह अधोगामी होता असं सांगितलेलं आहे. तर त्या प्रवाहाद्वारे जल सांगितलंय, म्हणजे काय? ब्रह्मरंध्रातून वाहणारा अमृत स्त्राव तो नाड्यातून वाहतो म्हणे, आणि तो अधोगामी न होऊ देणे या जालंधर बंधाचं काम आहे. परत आणखी जालंधर नावाचीही व्याख्या केली. ते जाल, जाल म्हणजे काय? नाड्यांचा जाळ, म्हणजे संपूर्ण शरीराकडून जे कनेक्शन चाललेलं आहे, बरं का. चिकन नेक माहितीये का कुणाला? सध्या त्याची चर्चा. चिकन नेक माहितीये का? भारतातील स्थानाला म्हणतात हो चिकन नेक. कोणी पण बोलणार, नाहीतर मला माहिती नाही सर, इकडं उजव्या बाजूला सर, नागालँड वगैरे आसामकडच्या बाजूला. नाही नाही. तर हे पहा, पश्चिम बंगालच्या तिथे सिक्कीम येतं, तिथून परत बाजूला इकडून चीन, नेपाळ, भूटान आहे, आणि इकडून बांगलादेश आहे, आणि मध्ये एक निमुळत टोक आहे भारताला, पूर्वोत्तर भारताला जोडणार, म्हणजे नागालँड, आसाम, मणिपूर, मेघालय, काय काय आहेत ना तिकडचे 7 राज्य. ते राज्य जर जोडायचे झाले, बांगलादेशमध्ये येतो आडवा, पण त्या राज्यांना जोडणारा भाग म्हणजे तो चिकन नेक अत्यंत निवडता आहे बघा भारताचा, डावीकडे. म्हणजे भारता समोरून पाहिलं तर आपल्या उजव्या हाताला जर आपण नकाशाला पाहिलं तर त्या भागाला चिकन नेक म्हणतात. म्हणून चीन म्हणतो किंवा बांगलादेश म्हणतो, ते जर चिकन नेक तोडला तर भारताचा पूर्वेकडील राज्याशी संपर्क भूमी मार्गाने राहणारच नाही. तसं आपल्या मस्तकाचा आणि इतर शरीराचा संपर्क कशाद्वारे होतो? इथूनच होतो ना. ही चिकन नेक आहे की नाही, किती बारका भाग आहे, एवढ्या इथूनच जातो सगळीकडे, बरोबर आहे का. म्हणून हे सगळे जाळ आहेत, सगळे वायर इथून गेलेले आहेत, बरं का. हे काय आहे? बोर्ड आहे, इथून मेन कनेक्शन आहे, इथून सगळे वायर गेलेले आहेत खालच्या शरीराकडे, तर ते सगळे इथं आहे. म्हणून काय केलं जातं इथे? मूलबंध, चुकलं काय म्हणायचंय, जालंधर बंध. तर इथेच जाळ आहे. जाऊ द्या, काय विषय सांगायचा होता मला. जाळी आहे. कशाची जाळी होते? तर शिरांची आणि नाड्यांची, नाड्या उपनाड्या यांची जाळी तयार होते, बरं का. परत दोन्हीही तिन्ही जी नाड्या आहेत मुख्य, त्या सुद्धा इथूनच प्रवेश करतात. परत त्याच्या उपनाड्या आणि लक्ष 72 लक्ष किंवा 72 कोटी म्हणल्या जाणाऱ्या नाड्या सुद्धा याच मार्गाने जात असल्या कारणाने या अरुंद भागामध्ये काय व्हायला लागतं? जाळं तयार व्हायला लागतं. आणि त्या जाळ्याला कशाच्या जाळ्याला? नाड्यांच्या, शिरांच्या जाळ्याला बांधणारा बंध, म्हणून त्याला काय म्हणायचं? जालंधर बंध म्हटलेलं आहे. ठीक आहे. श्लोक 71, 72. जालंधरे कृते बंधे कंठ संकोच लक्षणे न पीयूषम पतत्यग्नौ न च वायू प्रकुप्यती. ज्यामध्ये कंठ आकुंचित करावा लागतो त्या बंधाच्या स्थिर स्थितीमध्ये वरचे अमृत जल जठराग्नीमध्ये पडत नाही, जठराग्नीमध्ये पडत नाही. तसेच वायूचा प्रकोप पण थांबतो, वायू वेगळ्या नाड्यात शिरत नाही. म्हणजे इकडं कुंभक केल्या कारणाने, खाली कुंभक केल्या कारणाने खालचा रस्ता अडवल्यानंतर वायू कुठे शिरतो? ऊर्ध्वगती प्राप्त करतो. परंतु तो ऊर्ध्वगती प्राप्त करून डोक्याला त्रास देऊ नये, म्हणजे ऊर्ध्व भागाकडील शारीरिक स्थितीला हानी पोहोचवू नये यासाठी सुद्धा ब्रह्मानंदांनी सांगितलं होतं की जालंधर बंध आवश्यकच आहे. त्याप्रमाणे इथे सांगितलंय की इतर वायूचा प्रकोपही होऊ देत नाही, म्हणजे वायू वेगळ्या नाड्यामध्ये शिरू देत नाही हा जालंधर बंध. आणि ऊर्ध्व भागाकडून जे जल येतं, जल म्हणजे काय? अमृत, ते पाझरतं, ते अमृत खाली पडू देत नाही, आणि खालचा वायू वर जाऊ देत नाही. या 2 गोष्टी करणारा म्हणजे हा जालंधर बंध आहे, आणि तो अत्यंत महत्वाचा सांगितला गेलेला आहे. करायला सोपा असला तरी परिणाम मात्र याचे खूप चांगले आहेत असं सांगितलेलं आहे. कंठ संकोचनेनैव द्वैनाड्यो स्तंभये दृढम मध्यचक्रमिदं ज्ञेयं षोडशाधार बंधनम. आता षोडशाधार सांगितलेले आहेत पहा.
कंठसंकोच जालंधर बंध केल्यानंतर कंठाच्या आकुंचनाप्रमाणे इडा व पिंगला या दोन्ही नाड्या गळ्यापासून अलग राहतात, याला मध्यचक्र म्हणतात. हे चक्र 16 आधारांना नियंत्रित ठेवते. हा आधार कोणते? 16. एक अंगठा, पोट, घोटा, गुडघा, मांड्या, शिवनी, लिंग, बेंबी, हृदय, मान, गळ्यातील भाग, जीभ, नाक, भुवईचा मध्यभाग, कपाळ, मूर्धा आणि मस्तकाचा मध्यभाग. म्हणजे हे सगळ्याचा काय आहे? आधार आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? मध्यचक्र. मी म्हणलं ना आताच की सगळे कनेक्शन वायर इथूनच जातात. जर इथून कनेक्शन गळा कापला तर काय होणार आहे? माणूस राहत नाही, बरोबर. हात कापला तर राहतो, पाय कापला तर जगतो, परंतु गळा कापला तर राहत नाही. कारण हे चक्र जे आहे मध्यचक्र म्हटलेलं आहे, आणि या मध्यचक्राच्या ठिकाणी पासूनच या 16 आधार जातात. म्हणजे या चक्रापासून 16 आधारांना नियंत्रण ठेवता येतं. म्हणून हे जालंधर बंध अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आपण उड्डीयान बंध करो अथवा न करो, परंतु प्राणायामाचा अभ्यास करत असताना मूलबंध आणि जालंधर बंध अवश्य केला पाहिजे. प्राणायामाच्या प्रकरणामध्ये याबद्दल आपण चर्चा केली होती. बाकीचा उड्डीयान बंध करा अथवा न करा, परंतु मूलबंध आणि जालंधर बंध लावणे हे आवश्यकच आहे. 3 श्लोक घेऊन आपण थांबूयात. आता तिन्ही बंधाचं महत्व एकत्रित सांगितलं गेलेलं आहे. आता काय सांगितलं आहे? इथून पुढच्या 3 श्लोकामध्ये 3 बंधाचं महत्व सांगितलं जात आहे. मूलस्थानम समाकुंच उड्डीयानम तुकारयेत इडांच पिंगलां बद्ध्वा वाहेत पश्चिमे पथी. पश्चिमेतरही झालेलं आहे. इथं पश्चिमे पथी म्हटलेलं आहे, इथे पश्चिमेतरही झालेलं आहे देवकोळींच्या पुस्तकामध्ये. गुदद्वाराचे चांगले आकुंचन करून उड्डीयान बंध करावा. पश्चिमे पथी बरं का. गुदद्वाराचे चांगले आकुंचन करून उड्डीयान बंध करावा. नंतर इडा व पिंगला या नाड्यांना उड्डीयान बंधाचे सहाय्याने बांधून प्राणवायू पाठीकडील सुषुम्ना नाडीमधून वाहू द्यावा. अनेनैव विधानेन प्रयाति पवनोलयम ततो न जायते मृत्युर्जरा रोगादिकम तथा. वरील प्रकारे नेहमी अभ्यास केल्यामुळे प्राणवायूचा लय होतो, त्यामुळे मृत्यू, वार्धक्य, रोग यासारख्या सर्व गोष्टी होत नाहीत. म्हणजे मृत्यू येत नाही, वृद्धत्व येत नाही आणि रोगही होत नाहीत. म्हणजे निरोगीपणा सुद्धा प्राप्त होतो. बंधत्रयमिदं श्रेष्ठम महासिद्धैश्च सेवितम सर्वेषां हठतंत्राणां साधनम योगिनो विदु. वरील प्रकारे नेहमी अभ्यास नाही, डबल वाचलो तेच. ह्या 3 बंधांचा गट मोठ्या मोठ्या सिद्ध पुरुषांना अभ्यासिला आहे. हठयोगातील सर्व क्रियांचे साधन म्हणून योगी लोक हा गट उत्तम मानतात. आता याचं थोडं 2 मिनिटं बोलतो. काय आहे तर समग्र योगिक क्रिया. समग्र योगिक क्रिया मुद्रा करत असताना सुद्धा आपण थांबूया इथे. मुद्रा करत असताना सुद्धा आपण कित्येक मुद्रा पाहिल्यात ना. मुद्रा करत असताना जालंधर बंध सांगितला आहे का नाही? कोणत्या मुद्रेमध्ये सांगितलं आहे? महामुद्रा, महाबंध, महावेध, बरोबर आहे. आणखी पुढे सांगितलं जाईल. आता प्राणायाम करत असताना प्राणायाम करा, प्राणायामामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मग हे 3 बंध अवश्यंभावी आहेत. म्हणून प्राणायाम करत असताना सुद्धा, म्हणजे समग्र योगिक प्रक्रिया करत असताना या 3 बंधाचा वापर करावा लागतो. म्हणून हे 3 बंध महत्वाचे तसं सांगितलंय. बंधत्रयमिदं श्रेष्ठम, बंधत्रयमिदं श्रेष्ठम महासिद्धैश्च सेवितम. म्हणजे महासिद्धांनी, सिद्धयोग्यांनी सुद्धा या त्रिबंधाचा अभ्यास केलेला आहे. आणि सर्वेषां हठतंत्राणाम, म्हणजे हठयोगातील प्रक्रियांचं हे साधन आहे. हे 3 बंध म्हणजे काय आहेत? 3 बंध करता आले पाहिजेत. म्हणजे हठयोगाच्या इतर क्रिया साध्य करण्याचं हे साधन आहे बरं का. हठयोग सिद्धीचं तर साधन आहेच आहे, परंतु हठयोगातील इतर क्रियांना साधन, इतर क्रियांची साधन होण्यासाठी सुद्धा हे साधन होतं. म्हणजे साधन सिद्धीसाठी सुद्धा साधन होतं आणि सिद्धीसाठी सुद्धा साधन होतं. म्हणजे हे 3 बंध अत्यंत महत्वाचे आहेत असं हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. इथे आपण थांबू.
किती बंध झालेत आपले, म्हणजे मुद्रा किती झाल्या? महामुद्रा, महाबंध, महावेधश्च खेचरी. हा, पुढे श्लोक कसा आहे? उडियान बंद, मूलबंद, जालंधर बंद हे 3 झाले सर पुढचे. श्लोक म्हणत होतो, श्लोक. उड्डीयान मूल बंदस्तो जालंधराती विधम. म्हणजे एक श्लोक पूर्ण झाला. 4 श्लोकामध्ये हे 10 मुद्रा सांगितल्या, त्यापैकी एक श्लोकाचं पूर्ण झालेलं आहे. असं पाठ करा बरं का. कोणकोणत्या? महामुद्रा, महाबंध, महावेध, खेचरी हे झाले 4 आणि 3 बंध असे मिळून झाले 7. आता उरले फक्त 3. हा, ठीक आहे. आपण हे उरलेला भाग उद्याच्या नाही, म्हणजे आता पुढच्या आठवड्यामध्ये तासामध्ये पाहूयात. ठीक आहे, थांबूयात आपण. हरिओम. हरिओम सर, थँक्यू.